माझ्यात जिद्द आणि आत्मविश्वास निर्माण झाला तो फक्त आणि फक्त खास मुलींसाठी असलेल्या हिरकणी मंचमुळे. जर तुम्हालाही माझ्यासारखे आत्मनिर्भर व्हायचे असेल तर आजच प्रवेश घ्या. डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा बावडा, कोल्हापूर येथेच. प्रवेशासाठी संपर्क 99 222 73 856, 98 904 50 095 आणि 99 211 11 655. नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. 9च्या बातम्यांची सुरुवात करूया ठळक घडामोडींनी. राज्य पोलीस दलात 12,500 पदांची भरती होणार, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. कांदा निर्यात बंदीचा केंद्र सरकारनं फेरविचार करावा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा केंद्र सरकारला घरचा आहे. मराठा समाजाचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला तर परिस्थिती चिघळेल, खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. राज्याच्या मुख्य सचिवांचं पंचगंगा नदीत प्रतिकात्मक विसर्जन, न्यायालयाची जुनी इमारत कोविडसाठी न देण्याच्या निर्णयामुळे कोल्हापूर शहर जिल्हा नागरिक कृती समितीचा संताप. आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑक्सिजन आणि ICU सुविधा असणारे 700 बेड लवकरच उपलब्ध होणार, विभागीय आयुक्त सौरभ राव यांची माहिती. गरज नसताना भाजी खरेदीसाठी झुंबड उडवणं हा आपला वेडेपणा नाही का? विनाकारण बाईकवरून गावभर हिंडणं, कट्ट्यावर घोळका करून गप्पा मारत बसणं हे कोरोनाला फुकटचं निमंत्रण नाही का? मोठे समारंभ सोहळे शेकडो लोकांना आमंत्रित करून साजरं करणं आणि कधी खायला न मिळाल्यासारखं त्यांना हजेरी लावणं हे आपणहून बोलवून कोरोनाला घरी आणण्यासारखं नाही का? मी कोल्हापूरकर हाय, मला काय होतंय, ही फुशारकी मारणं हा फाजील आत्मविश्वास नाही का? आता सुधारला नाहीत तर कोरोना तुमच्या घरात यायला वेळ लागणार नाही. तुम्ही त्याची वाट बघताय का? आता तरी जागरूक होऊया. प्रशासनानं दिलेल्या सूचना तंतोतंत पाळून जगात भारी आम्ही कोल्हापुरी हे नाव सार्थ ठरवूया, कोरोनाला हरवूया. लक्षात असू द्या, सर सलामत तो पगडी 50. आता विषाची परीक्षा नको. कोरोनामुक्त कोल्हापूर हे स्वप्न करू साकार, नियम पाळून कोरोनाला करू हद्दपार. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. पोलीस दलात भरती होणाऱ्या राज्यातील तरुण तरुणींसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील पोलीस दलातील एकूण 12,500 पदं भरण्यात येणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आलाय. ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असल्याचं बैठकीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलंय. पोलीस दलातील 12,538 पदं लवकरच भरली जाणार असल्याची माहिती 2 महिन्यांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही पदं भरण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली. पोलीस शिपाई संवर्गातील 100% पदं भरण्यात येणार असून ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचं गृहमंत्री देशमुख यांनी सांगितलं.
या भरतीमुळे पोलीस दलात दाखल होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुण तरुणींसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. कांदा निर्यात बंदीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केंद्र सरकारला आता घरचा आहेर दिलाय. कांदा निर्यात बंदीचा केंद्रानं फेरविचार करावा अशी मागणी आपण केली असून याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिलं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्र सरकारनं घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील केंद्र सरकारला घरचा आहेर दिलाय. कांद्याची निर्यात बंदी उठवावी अशी मागणी केंद्रीय मंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली असल्याचं त्यांनी सांगितलं. निर्यात बंदी उठवल्यानंतर कांदा महाग होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. त्यावर निर्यात बंदी हा पर्याय नसून सरकारनं अनुदान उपलब्ध करून देण्यासह रेशनवर कांदा उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. केंद्राला प्रामुख्याने मोदीजींनाही पत्र लिहिलं आहे आणि पियुषजींनाही पत्र लिहिलं आहे की बाबा ते चालणार नाही. आयदर तुम्ही निर्यात बंदी उठवा आणि पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा निर्यात करू द्या, किंवा त्याचं जे नुकसान होईल त्याचं अनुदान केंद्राने महाराष्ट्राला द्यावं, किंवा भारतामध्ये कांदा महागला तर तो रेशनवर ग्राहकाला तुम्ही सबसिडाईज द्या. पण निर्यात थांबवून कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान करू नका. याच्यामध्ये एकतर निर्यातीवरची बंदी उठवा, किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्याला वेगळं अनुदान द्या, किंवा ग्राहकाला रेशनवर कांदा सबसिडाईज रेटमध्ये द्या. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयीन लढाईवेळी सरकारनं विरोधी पक्षाची मदत घेणं गरजेचं होतं असं सांगत वेळ निघून गेल्यावर विरोधी पक्षांची मदत मागणं कितपत योग्य आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर बोलवलेल्या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल फार बोलणार नाही असं सांगत विनाकारण आरोप करणं चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं. सामना हे जागतिक पातळीवरचं वृत्तपत्र आहे असा उपहासात्मक टोलाही आमदार चंद्रकांत पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना लगावला. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानं समाजातील संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मात्र आंदोलकांना पोलीस प्रशासनानं नोटिसा बजावल्यात. राज्य सरकारनं हे थांबवावं अशी विनंती खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. प्रशासनानं सहकार्य न करता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता जास्त असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय. सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झालं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या या पत्रात मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानं समाजामध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झाल्याचं खासदार संभाजीराजे यांनी नमूद केलंय. समाजानं आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मात्र नाशिक, पुणे आणि मराठवाड्यातील आंदोलकांना पोलीस प्रशासनानं वैयक्तिक फोन करून आणि नोटिसा बजावून आंदोलकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केलाय. मराठा समाज अन्यायाबद्दल नाराजी व्यक्त करत असताना प्रशासनानं सहकार्य न करता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास ते अधिक चिघळण्याची भीती खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे. आंदोलकांना पोलीस आणि प्रशासनानं सन्मानाची वागणूक द्यावी अशी मागणीही खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. सध्या रिकामीच असलेली कोल्हापूर जिल्हा न्यायालयाची जुनी इमारत कोरोना उपचारासाठी उपलब्ध करून देण्यास राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी नकार दिलाय. कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीनं मुख्य सचिवांच्या या भूमिकेचा निषेध करत त्यांचं पंचगंगा नदीत प्रतिकात्मक विसर्जन करण्याचं अनोखं आंदोलन केलं. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडतोय. अनेक रुग्णांचा उपचाराविना मृत्यू झालाय. अशा परिस्थितीत CPRच्या जवळच असलेल्या न्यायालयाच्या जुन्या इमारतीचा तात्पुरत्या स्वरूपात कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी उपयोग होऊ शकतो. CPRमधील सर्व कार्यरत आरोग्य यंत्रणा या इमारतीमध्ये वापरता येत असल्यामुळं कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीनं ही इमारत कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. दरम्यान राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून ही इमारत वैद्यकीय कारणांसाठी देता येणार नसल्याचं सांगितलंय. मुख्य सचिवांच्या या भूमिकेबद्दल कोल्हापूरकरांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटतायत.
आज शहर जिल्हा नागरिक कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्य सचिवांचं पंचगंगा नदीपात्रात प्रतिकात्मक विसर्जन करत संताप व्यक्त केला. बिल्डिंग आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची बिल्डिंग आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची बिल्डिंग आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. मंडळ असताना सचिव स्वतःला मंत्री समजून कायदा निर्माण करणे, आदेश पारित करणे अशा नालायक अधिकाऱ्याचा कोल्हापूरच्या नागरिकांचा उपचार होऊन जर मृत्यू झाला तर संपूर्ण हे जे सरकारी बाबू आहेत यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कोल्हापुरामध्ये जगाबरोबर कोरोनाचं थैमान प्रचंड प्रमाणामध्ये आहे. हॉस्पिटल अपुरी पडायला लागलेले आहेत. मृतदेहावरती अंत्यसंस्कार करायला जागा आणि जळण नाही. हे सर्व कोल्हापूरची दानशूर जनता कोल्हापूरच्या प्रशासनाच्या सहकार्यानं करीत असताना हॉस्पिटल जिल्ह्याचं अपुरं पडतं आहे. म्हणून त्या हॉस्पिटलच्या समोर जुनी कोर्ट इमारत आहे की आज ती पूर्ण धूळ खात कुलूपबंद अवस्थेत असताना त्या ठिकाणी उपचाराच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, कारण नजीकच जिल्हा रुग्णालय आहे. आणि असं असताना ती इमारत या न्याय व विधी खात्याकडं आम्ही मागणी केली, प्रशासनानं मागणी केली, तरी त्याला केराची टोकली दाखवलेली आहे. आणि कालच या राज्याचे मुख्य सचिव आहेत, त्यांनी ही इमारत उपचारासाठी मागू नका असा आदेश दिलेला आहे. बंधूनं, मानवी जीव वाचवण्यासाठी अगदी तळातला माणूससुद्धा धडपडत असताना ज्यांच्यावर राज्याची या सचिवपदाची जबाबदारी आहे असा नालायक माणूस बेजबाबदारपणानं वागतोय. म्हणून आज या ठिकाणी आम्ही अशा नालायक जे काही सरकारी अधिकारी असतील त्यांचा प्रतिकात्मक या ठिकाणी आम्ही विसर्जन केलेलं आहे. आणि महाराष्ट्र शासनाला या निमित्तानं आम्ही विनंती करतोय की ताबडतोब उद्याच्या उद्या जी बंद अवस्थेत असणारी जी कोर्ट इमारत आहे ती मानवी जीवांच्या उपचारासाठी त्वरित उपलब्ध करून द्यावी अशी आमची मागणी आहे. या आंदोलनात कृती समितीचे रमेश मोरे, दिलीप देसाई, रामभाऊ कोळेकर, उदय भोसले, सुनील मोहिते, राजेश वरक, संभाजीराव जगदाळे, प्रभाकर डांगे, विनोद डुणुंग, समर्थ डांगे, विक्रांत पाटील किणीकर, माणिक मंडलिक, अजित सासणे, महादेव पाटील, परवेज सय्यद, श्रीकांत भोसले, चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेत औषधांसह अन्य वस्तूंच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलाय. त्रयस्थ यंत्रणेकडून याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. पीपी किट, थर्मल स्कॅनर, मास्क, त्याचबरोबर औषध खरेदी यासह सुमारे 28 वस्तूंच्या खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलाय. जिल्हा परिषदेनं कोरोना काळात केलेल्या खरेदीची त्रयस्थ यंत्रणांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. झेडपीमध्ये खरेदीमध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे तो जगजाहीर आहे, त्याची चौकशी समिती लागली आहे. पण ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांचीच चौकशी समिती. आणि त्यामुळे विभागीय आयुक्तांकडे मी ही मागणी केली की झेडपीमध्ये खरेदीमध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे त्याची जिल्हा परिषदेच्या बाहेरची समिती नेमली पाहिजे आणि टाईम बाउंड समयबद्ध त्याचा रिपोर्ट बाहेर आला पाहिजे. खरं म्हणजे चौकशी करण्याची आवश्यकताच नाही. हे काचेसारखं स्वच्छ आहे की भ्रष्टाचार झाला आहे. की जर हाफकिनने 40 रुपये वगैरे किमतीला N95 ऑफर केला होता, तुम्ही 200 रुपयाला कशाला घेतला? वर्ष दीड वर्ष पुरणारे PPE किट N95 घेण्याची काय आवश्यकता होती? तुम्ही हे व्हिज्युअलाइज केलं काय की कोरोना वर्ष दीड वर्ष चालणार आहे? तर कोणातरी व्हेंडरच्या फायद्यासाठी हे झालेलं आहे. जिल्हा परिषदेकडील खरेदीमधील भ्रष्टाचाराबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चौकशीचे आदेश दिलेत. मात्र ज्यांनी भ्रष्टाचार केला तेच चौकशी करणार असतील तर त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. त्यामुळेच आपण त्रयस्थ समितीकडून चौकशी करण्याची मागणी केली असल्याचं आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात 4 शवपेट्यांचं शवागृह उभारण्यात आलंय. इथल्या शवगृहाची सुविधा आता 24 तास उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी जाहीर केलंय.
या सभागृहामध्ये 48 तासांपर्यंत मृतदेह ठेवण्याची सोय करण्यात आली आहे. काँग्रेसचे महानगरपालिकेतील गटनेते शारंगधर देशमुख यांनी त्यांच्या स्थायी समिती सभापती पदाच्या काळात हे सभागृह व्हावं यासाठी अंदाजपत्रकीय तरतूद करण्यापासून सभागृहाच्या उभारणीपर्यंत सातत्यानं पाठपुरावा केला होता. आता हे सभागृह नाममात्र शुल्कामध्ये 24 तास उपलब्ध असेल अशी माहिती स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी दिली आहे. कसबा बावडा इथल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यानं आणि तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यानं ऊस उत्पादकांना FRP प्रमाणे बिलं दिली नसल्यानं या कारखान्यांना गाळप परवाने देऊ नका अशी मागणी शेतकरी संघटनेनं केली आहे. प्रादेशिक साखर उपसंचालकांना या मागणीचे निवेदन देण्यात आलंय. कोरोना संकट काळात शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यातच छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना आणि तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना या कारखान्यांनी शेतकऱ्यांना गाळप झालेल्या ऊसाची बिलं दिलेली नाहीत. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं या संदर्भात प्रादेशिक साखर उपसंचालक डॉक्टर S.N. जाधव यांची भेट घेतली. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यानं 2017-18 सालच्या हंगामात शेतकऱ्यांना FRP प्रमाणे प्रतिटन 2900 रुपये देणं बंधनकारक होतं. मात्र कारखान्यानं 30 नोव्हेंबर 2017 नंतर गाळप झालेल्या ऊसाला 2693 रुपयेच दिलेत. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यानं 2019-20 या गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाची पहिली उचल अनेक शेतकऱ्यांना दिलेली नाही. या कारखान्यांनी ऊस उत्पादकांना FRP नुसार रक्कम दिली नसल्यानं या दोन्ही कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये अशी मागणी शेतकरी संघटनेनं केली आहे. गाळप परवाना दिल्यास प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन करू असा इशारा संघटनेनं दिलाय. डॉक्टर S.N. जाधव यांना याबाबत निवेदन देण्यात आलं. यावेळी उत्तम पाटील, धनाजी चौगुले, KB खुटाळ, विनोद कुसाळे, बाबासाहेब गोसावी, श्रीकांत जाधव, धनाजी चौगुले आदी उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर S न्यूज कोल्हापूर या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणखी काही बातम्या पाहूया अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत रहा S न्यूज. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज S न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता बातमी पाहूयात कोरोनावरील लसी संदर्भातील. रशिया हा कोरोनावरील लसीची नोंदणी करणारा जगातील पहिला देश ठरलाय. रशियानं विकसित केलेल्या स्पुटनिक V ही लस वर्षाखेरपर्यंत डॉक्टर रेड्डीज लॅबच्या माध्यमातून भारतात सुद्धा पोहोचणार आहे. मात्र तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेण्याअगोदरच रशियानं या लसीची नोंदणी केल्यानं वैद्यकीय क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त होत आहे. भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येनं 50 लाखाचा आकडा ओलांडलाय. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्यानं आरोग्य यंत्रणेवर ताण पडतोय. अशा परिस्थितीत कोरोना लस नेमकी कधी उपलब्ध होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. यातच रशियाची एक लस भारतात उपलब्ध होणार असल्याची बातमी समोर आली आहे. रशियानं काही दिवसांपूर्वीच स्पुटनिक V या कोरोनावरील लसीला मंजुरी दिली आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडनं भारतीय कंपन्यांसोबत कोरोनावरील लसीचे 30 कोटी डोस तयार करण्याचा करार केलाय. या 30 कोटी डोसची निर्मिती भारतात केली जाणार आहे. भारतातील अग्रगण्य फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज स्पुटनिक V लसीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या भारतात घेणार आहे. भारतात या चाचण्या झाल्यानंतर ड्रग रेग्युलेटरीकडे तिची नोंदणी करण्यात येणार आहे. यानंतर चालू वर्षाच्या अखेरीस भारतात स्पुटनिक V ही लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या व्यापक प्रमाणात पूर्ण होण्याआधीच रशियानं लसीची नोंदणी केल्यानं अनेक डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी लसीची कार्यक्षमता आणि सुरक्षेबद्दल साशंकता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी 700 ऑक्सिजन आणि ICU बेडसाठी शासनाकडून तत्वतः मान्यता मिळाली आहे. आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर येत्या 2 आठवड्यात विविध ठिकाणी हे बेड उपलब्ध होतील अशी माहिती
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात आव्हानात्मक परिस्थिती असून जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन उत्कृष्ट काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये 25% ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात आलेत. मात्र वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता जिल्ह्यात नवीन 700 बेडसाठी तत्वतः मान्यता मिळाली असल्याचं विभागीय आयुक्तांनी सांगितलं. 700 बेडसाठी तत्वतः मान्यता ऑलरेडी मिळालेली आहे आणि इथे जिल्हाधिकाऱ्यांनी जवळपास प्रत्येक ठिकाणी कारवाई सुद्धा सुरू केली आहे. त्यामध्ये 2 प्रकारची कारवाई आहे. एक मेडिकल इक्विपमेंट आपल्याला परचेस करणे आणि दुसरा तज्ञ मनुष्यबळ याच्यासाठी टेंडर काढणे. हे दोन्ही पॅरलली ते सुरू करत आहेत. साधारणतः त्यांचा असेसमेंट असा आहे की 2 ते 3 आठवड्यात मनुष्यबळ जर उपलब्ध झाला तर ही फॅसिलिटी फंक्शनल होऊ शकते. सो त्यालाही गती देण्याची त्यांना सूचना देण्यात आली आहे. फंड्सच्या काही निश्चितरित्या डिमांड आहे. ते जिल्हाधिकारी, सीओ जिल्हा परिषद आणि मनपा आयुक्त यांनी हायलाईट केलं आहे. जे स्टेट डिझास्टर रिलीफ फंड इथून काही फंड्स आपल्याला मिळणे अपेक्षित आहेत आणि तसेच आपल्याला NHM नॅशनल हेल्थ मिशन यांच्याकडूनही सो त्याचा आमचा समन्वय चालू आहे. आरोग्य आयुक्त यांच्याशी बोलून फंडची जे डिमांड आहे तोही आम्ही मार्गी लावणार. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्व प्रकारे प्रयत्न करत असून नागरिकांनी सुद्धा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असं आवाहनही विभागीय आयुक्त राव यांनी केलं. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख हे उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र सुरू करावं, याबरोबरच चुकीच्या सेमिस्टर पद्धतीनं लावलेला निकाल रद्द करावा अशी मागणी युवा सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्व क्षेत्रातील कार्य, त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी विद्यापीठात महाराजांच्या नावानं अध्यसन केंद्र सुरू करावं अशी मागणी आज कोल्हापूर युवा सेनेच्या वतीनं करण्यात आली. कोरोना महामारीमुळे परीक्षा घेण्यास अडचण असल्यानं मागील सत्राच्या गुणांच्या आधारावर पदवीच्या कला, वाणिज्य आणि शास्त्र शाखेच्या प्रथम, द्वितीय वर्षाचा निकाल विद्यापीठानं लावला आहे. त्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं गुणांकन करण्यात आल्यानं हजारो विद्यार्थी नापास झालेत. त्यामुळे विद्यापीठानं हे चुकीचे निकाल रद्द करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणीही युवा सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. युवा सेनेच्या वतीनं कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने, शीतल कालगोटे, पूनम पाटील, सुदेश आयरेकर, तुकाराम लाखे, साहिल जाधव, प्रसाद जामदार, अथर्व बापट आदी उपस्थित होते. राज्य सरकारच्या सूचनेनुसार कोल्हापूर शहरात कालपासून माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेत 206 पथकांकडून शहरातील प्रत्येक कुटुंबाचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणमध्ये आशा वर्कर महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. कोरोनाबाधित वेळेत ओळखून त्यांना इतरांपासून अलग केल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी त्याची मदत होणार आहे. यासाठीच राज्य सरकारनं माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम काल मंगळवारपासून सुरू केली आहे. या मोहिमेसाठी नियुक्त केलेले स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबांपर्यंत जाऊन लोकांची ताप आणि ऑक्सिजन लेवल तपासतायत. त्याचबरोबर मधुमेह, हृदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा यासारख्या आजारांच्या व्यक्तींना शोधून त्यांना उपचारांसाठी संदर्भ सेवा देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आत्तापर्यंत कोरोना संक्रमण काळात सतर्कपणे सेवा देणाऱ्या आशा वर्कर या मोहिमेत सुद्धा अग्रेसर आहेत. मी आशा वर्कर आरोग्य विभागातर्फे माझे कुटुंब माझी जबाबदारी या अंतर्गत आम्ही आज घर टू घर सर्वे करत आहे. तर आतापर्यंत इथंपर्यंत कोणी आलेलं नाही, तर आम्ही आशा वर्कर आज अशा कुटुंबापर्यंत सुद्धा तळागाळातल्या अगदी झोपडपट्टी सगळ्या जागी कुटुंबात जाऊन सर्वे आमचा चालू आहे. आणि अशा कुटुंबाची माहिती घेणं हे महत्त्वाचं आहे, कारण इथंपर्यंत कोणी पोचलेलं नाही. आणि आज त्यांची आमची जबाबदारी, आम्ही आज त्यांचं थर्मल स्कॅनर, पल्स रेट चेक करतोय, बाकीची त्यांची चौकशी करतोय, त्यांना काही आजार वगैरे आहे का त्यांची सगळी चौकशी करतो. म्हणजे त्यांच्यापर्यंत मदत पोचली पाहिजे आणि आपलं कोल्हापूर कोरोनामुक्त व्हावं त्यासाठी आम्ही धडपडत आहोत. तर तळागाळाच्या लोकांपर्यंत आम्ही मोहीम पोचणारे आमची अशी अपेक्षा आहे की आमचं कोल्हापूर किंवा आमचं महाराष्ट्र किंवा आमचं राज्य पूर्ण कोरोनामुक्त व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करायला लागले. तुमचीही साथ असू द्या आम्हाला आणि तुमची
लोक असतात त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही करायला लागले. घर टू होम करतो आम्ही सर्वे. ज्यांना मग अगदी शक्य नाही हॉस्पिटलपर्यंत यायचं त्यांच्यापर्यंत आम्ही योजना पुरवतो. माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून शहरातील 1,31,713 घरांमधील 5,61,325 नागरिकांची तपासणी करण्याचं नियोजन करण्यात आलंय. कसबा बावड्यातील डॉक्टर डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमधील यंत्र विभागातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या प्रथमेश पाटीलची भारतीय नौदलात निवड झाली आहे. विशेष म्हणजे प्रथमेशनं हवाई दलाच्या परीक्षेत सुद्धा यश मिळवले. नौदल आणि हवाई दलामध्ये प्रथमेशनं नौदलाला संधी दिली आहे. 2019 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या संयुक्त संरक्षक सेवा लेखी परीक्षेमध्ये प्रथमेशनं देशात 73वा क्रमांक पटकावत धवल यश मिळवलंय. लेखी परीक्षेबरोबरच बेंगलोर इथं झालेली मुलाखत आणि वैद्यकीय चाचणीत सुद्धा तो यशस्वी झालाय. केरळमधील भारतीय नौदलाच्या अकॅडमीमध्ये वर्षभराचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो नौदलात सब लेफ्टनंट रँकवर रुजू होणार आहे. प्रथमेश हवाई दलाच्या निवड प्रक्रियेत सुद्धा यश मिळवत प्रशासन अधिकारी पदासाठी पात्र ठरलाय. मात्र त्यानं नौदलाला पसंती दिली आहे. प्रथमेशनं आईवडिलांबरोबर डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजला आपल्या यशाचं श्रेय दिलंय. माझे नाव प्रथमेश आनंद पाटील आहे. मी डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कसबा बावडा येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगला फायनल इयरला आहे. लास्ट इयरला मी UPSC जी एक्झाम कंडक्ट करते ज्याचं नाव CDS आहे त्यामध्ये उत्तीर्ण होऊन त्यानंतर आमचा 5 दिवसाचा इंटरव्ह्यू ज्याला SSB म्हणतात त्यामध्ये सुद्धा उत्तीर्ण होऊन माझं सिलेक्शन इंडियन नेव्हीमध्ये अधिकारी म्हणून झालेलं आहे. या सगळ्या प्रक्रियेत मला आमच्या कॉलेजचं खूप मार्गदर्शन व मदत मिळाली. त्यातल्या त्यात आमचं डिपार्टमेंट म्हणजेच मेकॅनिकल डिपार्टमेंट या सर्व शिक्षकांचं व आमच्या HOD सर यांचंही मार्गदर्शन लाभल्यामुळे मला खूप मदत झालेली आहे. तसेच आमच्या कॉलेजमध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स बद्दल खूप माहिती दिली जाते त्यामुळं मुलांना प्रोत्साहन मिळते. आणि माझ्या आई वडिलांनी सुद्धा मला या सगळ्या प्रक्रियेत खूप मदत केली आहे. माझे वडील एक्स नेव्हल NCC ऑफिसर असल्यामुळे मला हे सगळं करण्यासाठी मोटिवेशन मिळालेलं होतं. प्रथमेशला या यशासाठी डॉक्टर डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, उपाध्यक्ष नामदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉक्टर अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य डॉक्टर संतोष कुमार चेडे, रजिस्ट्रार डॉक्टर LV मालदे, अधिष्ठाता डॉक्टर क्षमा कुलहल्ली यांचं प्रोत्साहन तर विभाग प्रमुख डॉक्टर SR तोडकर, प्राध्यापक सुदर्शन सुतार यांच्यासह सर्व प्राध्यापकांचं मार्गदर्शन लाभलं. अन्नपूर्णा शुगर्स अँड जागरी वर्कर्स हा कारखाना सभासद आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळावर उभा राहिला असून या कारखान्याचा कारभार लोकाभिमुख असेल अशी ग्वाही कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष संजय बाबा घाटगे यांनी दिली आहे. कागल तालुक्यातील सेनापती कापशी इथं विभागीय कार्यालयाच्या शुभारंभावेळी ते बोलत होते. अन्नपूर्णा शुगरच्या सेनापती कापशी विभागीय कार्यालयाचा शुभारंभ ज्येष्ठ कार्यकर्ते शामराव पाटील आणि महेश देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. दत्ता वालावलकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना अन्नपूर्णाचे संस्थापक अध्यक्ष संजय बाबा घाटगे यांनी आपल्या गटाचे कार्यकर्ते आणि सामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कारखान्याची उभारणी केली असून कारखान्याचा कारभार लोकाभिमुख असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कारखान्याची उभारणी अंतिम टप्प्यात आली असून पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याचं जिल्हा परिषद सदस्य अंबरीश घाटगे यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला तानाजी पाटील, राजू भराडे, सरपंच कोळी, उपसरपंच तुकाराम भारमल, शामराव पाटील, विठ्ठल कोरे, सोनूसिंह घाटगे, प्रदीप पाटील, शिवाजी शेळके, कुंडलिक पाटील आदी उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह स्वच्छतेच्या क्षेत्रात आदर्शवत कामगिरी केली आहे. या कामाची दखल घेत नागाव इथल्या स्टार अकॅडमीच्या वतीनं स्टार कोरोना योद्धा पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला. आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी महास्वच्छता अभियान राबवत कोल्हापूर शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये लोकसहभाग वाढवला. त्यांच्या या कामासह त्यांनी कोरोना संकट काळात राबवलेल्या उपाययोजनांची दखल घेत स्टार अकॅडमीचे अध्यक्ष दीपक शेटे, उपाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी आयुक्त डॉक्टर कलशेट्टी यांना स्टार कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान केला. यावेळी आयुक्त डॉक्टर कलशेट्टी यांनी स्टार अकॅडमी करत असलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचं कौतुक करत अकॅडमीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये खासगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेनं राबवलेलं उपक्रम कौतुकास्पद असल्याचं प्रशासन अधिकारी
SK यादव यांनी सांगितलं. कोल्हापूर महानगरपालिका खासगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मास्क आणि सॅनिटायझर वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. कोल्हापूर महानगरपालिका शिक्षण सेवक समितीकडील कोरोना योद्ध्यांना खासगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेतर्फे सॅनिटायझर आणि मास्क उपलब्ध करून देण्यात आलेत. प्रशासन अधिकारी SK यादव आणि पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते याचं वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना प्रशासन अधिकारी SK यादव यांनी पतसंस्थेच्या कामाचं कौतुक केलं. संस्थापक भरत रसाळे यांनी पतसंस्था नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असल्याचं सांगितलं. चेअरमन शिवाजी भोसले यांनी पतसंस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. पहिल्या टप्प्यात 200 कोरोना योद्ध्यांना पतसंस्थेकडून मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं. यावेळी व्हाईस चेअरमन विकास कांबळे, सचिव राजाराम हुल्ले, पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक आनंदा हिरुगडे, संचालक कुमार पाटील, राजेश कोंडेकर, बाळासाहेब लंबे, अशोक पाटील, अनिल सरक, महादेव डावरे, छाया हिरुगडे, सूर्यकांत बर्गे, सुनील आबदार, सारिका पाटील, आनंदा डावरे, अरुण गोते, कार्यकारी संचालक सदाशिव साळवी, कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या निषेधार्थ सकल मराठा शौर्यपीठाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं करण्यात आली. आरक्षणाच्या प्रश्नावर शौर्यपीठ याचिका दाखल करणार असून आरक्षणाचा संघर्ष हा राज्यव्यापी असेल असा इशारा शौर्यपीठाच्या वतीनं देण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सकल मराठा शौर्यपीठानं आंदोलन केलं होतं. मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या निषेधार्थ आज शौर्यपीठाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारनं वेळीच लक्ष घालून घटनापीठासमोर समर्थपणे आरक्षणाच्या बाजूनं भूमिका मांडावी. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नोकर भरती स्थगित ठेवावी अशी मागणी सकल मराठा शौर्यपीठानं केली. या प्रश्नी न्यायालयात याचिकाही दाखल केली जाणार असून आरक्षणाचा हा संघर्ष राज्यव्यापी असेल असा इशारा यावेळी देण्यात आला. की जसं तुम्ही सत्ता स्थापनेकरता सगळे एकत्र येत आहे तसं मराठा आरक्षणाकरता यावं आणि त्यातूनही आम्हाला जर का आरक्षण नाही मिळालं तर येत्या 10 दिवसानंतर आम्ही आरक्षणाचा संघर्ष राज्यभर तीव्र करणार आहे. तसंच सकल मराठा शौर्यपीठाच्या वतीनं पुढच्या आठवड्यात आम्ही कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनच्या माध्यमातून याचिका दाखल करण्याचा आज इथं निर्णय घेतला आहे. निदर्शनांमध्ये राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता पाटील, सुवर्णा मिठारी, छाया जाधव, लता जगताप, गायत्री राऊत, विद्या घोरपडे, सुधा सरनाईक, प्रकाश सरनाईक, शिवाजीराव लोंढे, आकाश शेलार, किशोर ढवण यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणखी काही बातम्या पाहूया अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत रहा एस न्यूज. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात नव्या 584 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. या काळात 522 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काल मंगळवारी सायंकाळी 5 ते आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात 584 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. याबरोबरच जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 36,655 इतकी झाली आहे. 24 तासात 522 रुग्णांना बरे झाल्यानं डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 24,804 इतकी झाली आहे. तर 21 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं एकूण मृतांची संख्या 1144 इतकी झाली आहे. सध्या जिल्ह्यात 10,707 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लॉकडाऊनमुळे मागील 5 महिन्यांपेक्षा अधिक काळ बंद असलेली एसटीची आंतरराज्य सेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. कोल्हापूर विभागानं पणजी मार्गावर आजपासून वाहतूक सुरू केली आहे. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन या मार्गावरील फेऱ्या वाढवण्यात येतील
असं एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. कोरोना महामारीच्या काळात तब्बल 113 दिवस एसटीची चाकं थांबली होती. 2400 कोटी रुपयांच्या महसुलावर एसटी महामंडळाला पाणी सोडावं लागलं. अनलॉक नंतर जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा सुरू झाली. त्यानंतर आंतरजिल्हा आणि आता आंतरराज्य वाहतूकही सुरू झाली आहे. आज कोल्हापूर पणजी बस सेवा सुरू झाली. अनलॉकडाऊन अंतर्गत कोल्हापूर विभागाचे पणजी मार्गावर एस टीच्या प्रवासी वाहतुकीस सुरुवात झालेली आहे. आज कोल्हापूर विभागाची सकाळी संभाजीनगर येथून 6:45 वाजता सुटणारी कोल्हापूर पणजी ही गाडी CBS येथून सकाळी 7:30 वाजता सुटली. त्याला प्रवाशांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळून त्यामध्ये जवळजवळ 15 ते 20 प्रवासी उपलब्ध झालेले आहेत. अशा प्रकारे प्रवाशांचा प्रतिसाद पाहून व जिल्हा जनता कर्फ्यू कमी झाल्यानंतर सदर मार्गावर आणखी प्रवासी वाहतूक वाढवण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्याचे नियम पाळत ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. झटपट फूड डिलिव्हरी ॲपचे विक्रांत ढवळे आणि अनिल सय्यद यांनी प्लाझ्मा फाइंडर हे ॲप विकसित केलंय. DYSP गणेश बिरादार यांच्या हस्ते या ॲपचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी DYSP गणेश बिरादार यांनी कोरोनामुक्त झालेल्या लोकांनी प्लाझ्मा दानसाठी पुढे यावं असं आवाहन केलं. कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींच्या रक्तातील प्लाझ्मा उपयुक्त ठरत असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीचा वापर वाढवण्यासाठी कोरोनामुक्त झालेल्या लोकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. अनेकदा कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी संबंधित रक्तगटाची प्लाझ्मा दान करू शकणारी व्यक्ती शोधण्यात अडचण येते. प्लाझ्माची तातडीनं असलेली गरज पूर्ण करण्यासाठी प्लाझ्मा दान करू शकणाऱ्या व्यक्तींची माहिती हाताशी असावी या उद्देशानं प्लाझ्मा फाइंडर हे ॲप विकसित करण्यात आल्याचं विक्रांत ढवळे यांनी सांगितलं. DYSP गणेश बिरादार यांच्या हस्ते या ॲपचं लोकार्पण करण्यात आलं. 18 ते 60 वयोगट, 50 किलोपेक्षा अधिक वजन आणि रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण 12.5 असलेली कोरोनामुक्त व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकते. अशा व्यक्तींनी या ॲपवर आपली नावनोंदणी केल्यानंतर प्लाझ्मा दात्याच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना एका क्लिकवर माहिती मिळून प्लाझ्मा दात्याचा शोध घेणं या ॲपद्वारे सहज शक्य होणार आहे. प्लाझ्मा थेरपीमध्ये आवश्यक असणारा प्लाझ्मा मिळवण्यासाठी प्लाझ्मा फाइंडर ॲप महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त करत DYSP गणेश बिरादार यांनी शहरातील कोरोनामुक्त झालेल्या जास्तीत जास्त लोकांनी या ॲपमध्ये नोंदणी करावी असं आवाहन केलंय. मराठा समाजातील तरुणांना व्यवसायाच्या माध्यमातून मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवून व्हिजन ॲग्रोटेक कंपनीनं अनेक लोकांची लाखो रुपयाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी व्हिजन ॲग्रोटेक या कंपनीविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पन्हाळा तालुक्यातील पोर्ले इथल्या विकास खुडे यानं कोल्हापुरातील व्हिनस कॉर्नर इथल्या मातोश्री प्लाझा या इमारतीत व्हिजन ॲग्रोटेक या कंपनीचं कार्यालय सुरू केलं होतं. मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसाय उभा करून देण्याचं आमिष दाखवत खुडे यानं तरुणांकडून मोठ्या रकमेची गुंतवणूक करून घेतली होती. यामध्ये काही सेवानिवृत्त लोकांनी सुद्धा गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून गुंतवणूक केली होती. 2 वर्षांपूर्वी ठरल्यानुसार गुंतवणुकीवर परतावा न देता विकास खुडेनं आपल्या कंपनीचा गाशा गुंडाळत कुटुंबियांसह पोबारा केला. गुंतवणूकदारांनी त्याच्याशी संपर्क साधल्यानंतर तो दरवेळी काही दिवसांमध्ये पैसे मिळतील असं सांगतोय. तो प्रत्यक्ष कुणाला भेटत नाही. 2 दिवसांपूर्वी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांना निवेदन सादर करत विकास खुडेवर कारवाई करून फसवणूक झालेल्या लोकांना न्याय देण्याची मागणी केली होती. त्यानंतर मंगळवारी लक्षतीर्थ वसाहतमधील राजू सूर्यवंशी यांनी व्हिजन ॲग्रोटेक कंपनीविरोधात 84,56,000 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीवरून कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विकास खुडे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या फसवणुकीचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. शाहूपुरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. राज्य सरकारच्या माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचं जिल्ह्यात सर्वत्र आयोजन करण्यात आलंय. सांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं आज या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. 20 पथकांच्या माध्यमातून सांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारी 14 गावं आणि 18 वाड्यांवरील सुमारे 45,000 लोकांची तपासणी होणार आहे. सांगरूळचे उपसरपंच सुशांत नाळे यांच्या हस्ते आज या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ही मोहीम उपयुक्त ठरणार असल्यानं या मोहिमेला सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन उपसरपंच सुशांत नाळे यांनी केलं.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर S.B. घुणकीकर, सर्जेराव मगदूम, प्रशांत नाळे, सागर नाळे, भरत कासोटे, आरोग्य सहाय्यक संजय कोटकर, सुपरवायझर अशोक खाडे, आरोग्यसेवक दीपक नामे, आरोग्यसेविका R.D. संगपाळ, आशा वर्कर प्रगती कांबळे यांच्यासह अंगणवाडी सेविका आणि शिक्षक उपस्थित होते. देशभक्त रत्नाप्पा कुंभार जनता सेंट्रल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर सोसायटीच्या वतीनं रत्नाप्पा कुंभार यांची 111वी जयंती साजरी करण्यात आली. राजारामपुरी इथल्या त्यांच्या पुतळ्याला संस्थेचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अभिवादन केलं. यावेळी संस्थेच्या रेशन धान्य दुकानातील कर्मचाऱ्यांना कोल्हापूर शहर पुरवठा अधिकारी माधवी शिंदे यांच्या हस्ते वैद्यकीय विमापत्राचं वाटप करण्यात आलं. लक्ष्मीपुरी इथल्या जनता बाजारच्या कार्यालयात शहर पुरवठा अधिकारी माधवी शिंदे आणि संचालक मंडळाच्या उपस्थितीत देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन संचालक मंडळानं धान्य दुकानातील 21 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचं वैद्यकीय विमा संरक्षण दिले. याबाबतच्या पत्रांचं वितरण कोल्हापूर शहर पुरवठा अधिकारी माधवी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अध्यक्ष मदन चोरडणकर, उपाध्यक्ष आकाराम पाटील यांच्यासह नाना उल्पे, रविकिरण चौगुले, सुहास बोंद्रे, शिवाजी घाटगे, अरुण साळुंखे, सचिन चव्हाण, अरविंद खेडकर, ललिता माळी, विद्या माळी, निकिता पाटील, दीपक शिरोळे, तानाजी साजणीकर, उदय देसाई आणि रेशन धान्य दुकानातील कर्मचारी उपस्थित होते. इचलकरंजीत सिद्धगिरी मठाच्या सहकार्यानं अमृत भोसले युवा शक्तीच्या वतीनं इम्युनिटी बूस्टर डोसचं वाटप करण्यात आलं. सुमारे 2000 नागरिकांनी याचा लाभ घेतला. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या प्रमुख उपस्थितीत या इम्युनिटी बूस्टरचं नागरिकांना वाटप करण्यात आलं. या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे 2000 लोकांपर्यंत हा डोस पोहोचवण्यात आला. यावेळी पैलवान अमृत भोसले, नगरसेवक रवी लोहार, संतोष मोकाशी, तानाजी भोसले, धनाजी मोरे, अवधूत पाटील, संजय नगारे, अन्य कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. कोल्हापूर शहरातील शाहूपुरी दुसऱ्या गल्लीतील कचरा कोंडाळ्याजवळ गेल्या 6 ते 7 दिवसांपासून एक व्यक्ती बेवारस स्थितीत पडून होती. बैतुलमाल कमिटीच्या कार्यकर्त्यांनी जीवनदान सेवाभावी संस्थेला याची माहिती दिली. यानंतर संस्थेचे अध्यक्ष अरुण खोडवे यांच्यासह वसंत लिंगनूरकर, अक्षय बागडी यांनी तातडीनं रुग्णवाहिकेतून या व्यक्तीला एकटी संस्थेच्या निवारा केंद्रात दाखल केलंय. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्य पोलीस दलात 12,500 पदांची भरती होणार, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. कांदा निर्यात बंदीचा केंद्र सरकारनं फेरविचार करावा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा केंद्र सरकारला घरचा आहे. मराठा समाजाचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला तर परिस्थिती चिघळेल, खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. राज्याच्या मुख्य सचिवांचं पंचगंगा नदीत प्रतिकात्मक विसर्जन, न्यायालयाची जुनी इमारत कोविडसाठी न देण्याच्या निर्णयामुळे कोल्हापूर शहर जिल्हा नागरिक कृती समितीचा संताप. आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑक्सिजन आणि ICU सुविधा असणारे 700 बेड लवकरच उपलब्ध होणार, विभागीय आयुक्त सौरभ राव यांची माहिती. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.